आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आणि आता अर्थातच वादळी अधिवेशन ठरतंय। 2 दिवसांचं हे वादळी अधिवेशन आहे, पण या वादळी अधिवेशनात कालपासून जो सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे भाजपच्या आमदारांचं निलंबन। काल ओबीसी आरक्षणाच्या विषया संदर्भात छगन भुजबळ एक ठराव मांडत होते आणि या ठरावावर ते बोलत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही आक्षेप नोंदवले आणि त्यानंतर जेव्हा गदारोळ झाला तेव्हा त्यात सुरुवातीला 5 मिनिटं आणि नंतर 15 मिनिटांकरता सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं। आणि भास्कर जाधव जे तालिकेचे अध्यक्ष होते त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करत भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आहेत आता अधिवेशनाच्या इथे। प्रणाली, मंत्रिमंडळाची बैठक आहे थोड्याच वेळात, त्यामुळे एक मंत्री आता इथे पोहोचायला सुरुवात झाली असतील। आज सभागृहात 2 शक्यता वर्तवल्या जात आहेत। एक म्हणजे महत्त्वाचे विषय सरकार पटापट निपटून घेईल आणि शक्यता दुसरी जी वर्तवली जाते ती अशी की भाजप काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड करेल। काय काय नेमकं सभागृहात होऊ शकतं? मिलिंद, जर हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे 2 आमदार आहेत, लोणीकर साहेब आहेत, मनीषाताई चौधरी आहेत। काल ज्या पद्धतीनं ओबीसीच्या मुद्द्यावर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे त्याचा एक मोठा रोष त्या दोघांच्याही मनात आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया आज भाजपची रणनीती काय असणार आहे, कशा पद्धतीने आजचं कामकाज चालेल। आमची रणनीती एकच आहे की 12 बलुतेदारांना न्याय देण्यासाठी ओबीसीच्या सन्मानासाठी भारतीय जनता पार्टी अग्रेसर असते आणि त्याचं एकमेव उदाहरण म्हणजे आज इतक्या मुख्यमंत्र्यांनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणजे आमचे देवेंद्रजी, ज्यांनी ओबीसींचं स्वतंत्र मंत्रालय केलं। एवढंच नाही तर ज्या 5 जिल्ह्यांना ओबीसीचं आरक्षण 50% जास्त होतं त्या जिल्ह्यामध्ये इम्पिरियल डाटा हायकोर्टामध्ये देऊन देवेंद्रजींनी त्या 5 जिल्ह्यातलं ओबीसी हायकोर्टाला समजवून 5 जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदाचे निवडणुका सुद्धा झाल्या होत्या। तदनंतर 13/12/2019 पण काल जो काही प्रकार घडला त्यानंतर काय रोष आहे तुमच्या मनामध्ये? आमच्यामध्ये रोष आहे की लोकशाहीचा जो आमचा हक्क आहे, आम्ही 3-3-3.5 लाख मतदारातून निवडून येतो आणि कायदे मंडळामध्ये जर लोकप्रतिनिधींना असा त्यांचा आवाज दाबण्याचा ह्या ठाकरे सरकारकडनं प्रयत्न होतोय, हा म्हणजे पूर्ण भारतामध्ये नव्हे तर विश्वामध्ये हा लोकशाहीचा हत्या केलेला दिवस आहे। आज तुम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार आहे किंवा नाही, अशी चर्चा आहे की आज तुम्ही काम चालू देणार नाही? आम्हाला तर सभागृह चालूच पाहिजेत होतं। हे घाबरतायत, ह्यांच्यामध्ये ताकद असेल ना तर ह्यांनी धावं, समोर यावं, त्याने सभागृह चालवून दाखवावं। ह्यांना ओबीसींचे प्रश्न आहेत, मच्छीमारांचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर आमच्या मराठा बांधवांचे प्रश्न आहेत, ह्याच्यावर कुठेही यांना वाचा फोडायची नाही। आणि 12 बलुतेदारांच्या न्यायासाठी आज माझ्या 12 आमदारांचं ह्यांनी बलिदान घेतलेलं आहे। पण न्याय देणारी देवता आहे। आज पूर्ण महाराष्ट्रातली 51% ओबीसी जनता ही आज म्हणते की ह्या ठाकरे सरकारने ओबीसींचा आवाज दाबण्यासाठी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलंय आणि जेव्हा जेव्हा इलेक्शन होईल ह्या लोकांना येणाऱ्या 2022च्या इलेक्शनमध्ये ओबीसींना न्याय द्यायचा नाहीये म्हणून ह्यांनी इम्पिरियल डाटा ह्यांना द्यायचा होता, केंद्राकडे दाखवताय। जनता ही दूधखिळी नाहीये, जनता योग्य वेळेला ह्यांना दाखवेल। लोणीकर साहेब, काल तुम्ही मंत्रिमंडळाचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत। काल जो काही प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल आपले काय प्रतिक्रिया? काल सभागृहामध्ये ओबीसीच्या आरक्षणावर चर्चा होती। महाराष्ट्राचं सरकार ओबीसींना न्याय देत नाही आणि म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी सभागृहामध्ये भूमिका मांडली आणि ओबीसीचं आरक्षण आहे, राजकीय आरक्षण आहे, या संदर्भात माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं खोटी आणि चुकीची माहिती देत होते त्यावर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी
बोलण्याचा प्रयत्न केला, चुकीचं रेकॉर्डर येतंय या संदर्भात ते बोलले, परंतु त्यांना सभागृहामध्ये बोलू दिलं गेलं नाही आणि 12 आमदारांचं जे निलंबन झालं आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात सरकारने काल जो काही निर्णय घेतला आहे तो लोकशाहीची हत्या करणारा आहे। ओबीसीच्या आरक्षणावर यांना चर्चा करायची नाही, आरक्षण द्यायचं नाही, मराठा आरक्षणावर चर्चा करायची नाही, मराठा आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि म्हणून सरकारच्या बद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये प्रचंड राग आहे। आज तुमची रणनीती काय असणार आहे? भारतीय जनता पार्टीची रणनीती काय असेल आमचे नेते बसून आज ठरवतील आणि त्याप्रमाणे रणनीती ठरवली जाईल। संसदीय कामकाज मंत्री आहेत आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर, काल जो काही प्रकार झाला त्या प्रकारानंतर आज सभागृह व्यवस्थित चालेल का? आज सभागृहाचं कामकाज कधीपर्यंत चालेल अशी अपेक्षा आहे आणि काय काय आज मंजूर करण्याचा विचार केला गेलेला आहे? पटलावर काय काय आहे? आज सन 2021-22 वर्षाच्या पुरवणी मागणीवर चर्चा आहे आणि त्या पुरवणी मागण्या पूर्णपणे मंजूर होतील आणि काल जो प्रकार जो घडला तो आपल्या लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार होता। तो खरं तर एक न्याय देवत्यावर हल्ला होणं हे चुकीचं आहे। हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि सर्वांनीच ह्याची आपण दक्षता घेतली पाहिजे, सर्वच पक्षाच्या लोकांनी। म्हणून कालचा प्रकार हे निंदनीय आहे, निषेधार्ह आहे आणि आज कामकाज आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडू आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज कृषी जे धोरण आहे त्याच्यावरती आम्ही एक ठराव त्या ठिकाणी मांडणार आहोत की लोकांचे मत आम्ही त्या ठरावाच्या माध्यमातून घेणार आहोत। दुसरं, लसीकरणाच्या बाबतीमध्ये आमचं महाराष्ट्र लोकशाही आघाडीचं सरकार आम्ही लोकांना लसीकरण पूर्णपणे देऊ इच्छितो आणि जास्तीत जास्त लस आम्हाला मिळावी याकरताही आम्ही त्या ठिकाणी ठराव मांडणार आहोत। काल 2 ठराव असे झाले, एक ओबीसीचा आणि मराठाचा, जिथे केंद्र सरकारने डेटा द्यावा ही मागणी करण्यात आली। आज लसीकरणाचा मुद्दा आहे, परत एकदा केंद्र सरकारकडे मागणी, सातत्यानं केवळ केंद्र सरकारकडे ज्या मागण्या आहेत तेच ठराव या 2 दिवसाच्या अधिवेशनात आणले जाते। जनतेसाठी जे राज्य सरकारनं करायला पाहिजे तसा कुठलाही ठराव दिसत नाही, असं का? नाही, आपल्या माध्यमातून मी जनतेला पण सांगू इच्छितो की लस हे कोण देतं? केंद्र देतं, त्यांच्या अंतर्गतला विषय आहे। आम्ही तर एक रकमी चेक महाराष्ट्र शासन लस खरेदी करायला तयार होतो आम्ही, पण हा विषय पूर्ण केंद्राच्या अंतर्गत त्यांनी घेतलेला असल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे ती मागणी करतोय। आमची पूर्ण यंत्रणा की 8 ते 10 दिवसामध्ये सुद्धा आम्ही जर आम्हाला लस मिळाली तर सगळ्या महाराष्ट्राला ती लस देऊ शकतो एवढी यंत्रणा आमच्यापाशी आहे। पण तुम्ही अपयशी ठरला, तुम्ही चेक रेडी ठेवलेला होता, सरकारनं कोटेशन काढले पण एकही कंपनी पुढे आलेली नाही, तुम्ही अपयशी ठरले आणि त्याचं सारखं कापड तुम्ही केंद्रावर का फोडता? नाही, तुम्हाला माहिती आहे सगळा विषय केंद्राकडे असल्यामुळं तो विषय आम्ही त्यांच्याकडून मागणी करतोय। जर आमच्या अंतर्गत आम्हाला जर ते अधिकार दिले असते तर आम्ही 100% केला असतं। एक शेवटचा प्रश्न सर, आज सभागृह चालू द्यायचा नाही असा भाजपचा एक प्रयत्न आहे, काय होईल आज? नाही, आम्ही सभागृह व्यवस्थितरित्या पार पाडू, जे काही आमचे विधेयक आहेत, शासकीय विधेयक असेल, पुरवणी मागण्या असतील, ह्या सगळ्या आम्ही करू। धन्यवाद। तर आपण बघतोय की आज सुद्धा 2 महत्त्वाचे विधेयक मांडले जाणार आहेत असं बोललं जातं आणि या दोन्ही विधेयक जे आहेत ते पुन्हा एकदा केंद्र सरकारशी संबंधित आहेत। एक लसीकरण जे आहे त्याच्यासाठी 30 कोटी लसीचे डोस मिळाले पाहिजे प्रत्येक महिन्याला, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि दुसरा जो विषय तो कृषी कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवून त्याच्यावर जनतेच्या ज्या काही म्हणणं आहे ते मागण्यासाठीचा जो काँग्रेसला हवा असलेला जो ठराव आहे तो सुद्धा येईल असं सांगितलं जातं। खरं तर तो आज पटलावर ठेवण्यात आलेला नाही, परंतु तो आयत्या वेळेला घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली। ठीक आहे प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। पाहूयात आज सभागृह खरंच कसं चालतं हे पाहणं आता अतिशय रंजक असणार आहे। एक छोटासा ब्रेक घेऊया। हे वादळी अधिवेशन आणि त्याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत।